राम राम गोवाकर. तर गोव्याची भाषा कोकणी जरी असली तर मराठी आणि कोकणी जवळजवळ सेमच आहे. कोकणी जराशी आता वेगळी भाषा आहे म्हणून जमत नाही, पण हळूहळू शिकतोय. तर मित्रांनो, गोव्याला आलो आहे. गोव्यात कोल्हापूर ते गोवा हा प्रवास कसा झाला याच्यावर व्हिडिओ टाकलेलाच आहे. तर गोव्यात आल्यानंतर पहिल्यांदाच गोव्यातला हा पहिलाच व्हिडिओ. तर गोव्यात आल्या निघालो फिरायला. तर झालं असं की गोव्यात पाहुण्यांकडे निघालो होतो. तर पाहुण्यांच्या घरी गेलो, त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर घरी येताना बीचवर सुद्धा गेलेलो आहे. म्हणजेच गोवा ज्याच्यासाठी ओळखला जातो, गोव्यामध्ये जे फेमस आहे, तर अशा गोव्यात अनेक बीच आहेत. त्यापैकीच एका बीचवर गेलेलो आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच पद्धतीने मित्रांनो, आता मी गोव्यातल्या जंगलात आहे. मित्रांनो, माझ्यासोबत आहे प्रवीण आणि मी निघालो आहे पाहुण्यांकडे निघालो आहे. तर स्टँडवरून आम्हाला बस मिळाली. तर गोव्यातली बसबद्दल सांगायचं झालं तर या बस जरासं वेगळ्या आहेत, म्हणजे आपल्याकडच्या लालपरी त्याच पद्धतीनं परंतु आपल्याकडच्या त्या लालपरी गव्हर्नमेंट आहे, सरकारी. तशा या सरकारी नसून ज्या पद्धतीने आपल्याकडे जिबडं ट्रॅक्स, त्या पद्धतीनंच या बसेसचा कारभार चालू असतो. मित्रांनो, आमचे पाहुणे गोव्यातील वास्को सिटीमध्ये राहतात. तर वास्को मार्केटला आल्यानंतर आम्हाला नेला बाबूवाला. बाबा याला 31 जागा पुरत नाही. रातभर असतील येतच. लवकर आला सांगितलं नाही. मला मेन म्हणजे चालत आम्ही सकाळी नाही आरतीला. मला मेन म्हणजे तुम्ही कुठं राहता तीच नीट सांगितलं नाही. मला वाटलं मडगावला म्हणली काय तर. पाणी खारं आहे नाही, पाणी खारं एखाद्या दिवशी येऊया सुट्टी असल्या. पुढल्या रविवारी चल जाऊया. नको बाबा, आपले कपडे नाही ते आपल्याला, त्यांना नाही ना.